भक्ती आणि व्यवहार हे कधीच आंधळेपणाने करू नये, कारण तसे केल्यानंतर जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा त्याच्या प्रकाशात जाणवतं की आपण वाट चुकलो आहोत. काय रे गड्या, कसं काय चाललंय तुझं आयुष्य? आता नाव्याचं आयुष्य कसं जाणार? माझ्यामध्ये करण्यातच की रोज एकाची दाढी करत दिवस रात्र कसं तरी आपलं ढकलतोय. टुकू 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 चालूच आहे. का रे बाबा, मग असं कावायला काय झालं? काय एखादी अडचण आहे बाई? आता दुःख कोणाला नसतंय मला सांग, पण सुख चैन तरी कुठं आहे? मला सांग, आपल्याला हवं तसं कुठं जगता येतंय? म्हणजे रे, म्हणजे थाटात ऐशो आरामात. हेच बघ ना, माझ्या पोराचा हट्ट पुरवण्या इतपत माझी ऐपत सुद्धा नाहीये. घरात कुठली चैनीची वस्तू देखील नाहीये. सारखी आपली बायकोची किटकिट, हे आण ते आण, हे असं आपलं जगणं. श्रीमंतीचे सुख काय असतं ते त्या माऊलीला काय कळणार? अरे पण आपण तरी काय करायचं? तिकडे तिकडे मातीच्या चुली. आता माझ्याकडेच बघ ना, माझ्या डोक्यावर सावकाराचं फार मोठं कर्ज आहे. फिटता फिटता आयुष्य संपून जाईल आणि आयुष्य आरामाचं जगणं म्हणजे दूरच राहिलं की. तू म्हणतोस ते देखील खरं आहे. जीवा, अरे गड्या, अरे लेखा गळ्यात काय बांधलंय हे? हे स्वामींच्या नखाचा ताईत आहे. ही सगळी बायकोची कृपा. बायकोने सांगितलं स्वामींच्या नखात देखील गुण असतील म्हणून हे गळ्यात ताईत बांधले. श्री स्वामी समर्थ. त्याने सगळी दुःख दूर होतील, त्याचाही उपयोग होईल कुठेतरी. अरे रे, मला बी दे की असं एक तावीज. नाही म्हणजे काय आहे, असं तावीज जवळ असलं ना की भूतखेत जवळ येत नाहीत. आणि त्याचं काय आहे, तिथं दूर रानात लाकडं पडायला जावं लागतं रे. म्हणून म्हटलं, आणि स्वामी कृपेने परिस्थिती पालटली तर बरं होईल. येतो ना? होय. हे घ्या, स्वामीजींची कृपा. स्वामींचं नाव घ्यायचं आणि गळ्यात बांधायचं, सगळी दुःख दूर होतील. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ. संध्याकाळ होत आली आहे. चल चल, निघायला हवं. होय होय, निघायला पाहिजे. होय, चला चला. स्वामी, स्वामी, आपल्याशी एका विषयावर बोलायचंय. स्वामी, तो न्हावी तुमच्या नखाचे ताईत करून लोकांमध्ये वाटतोय, त्यामुळे लोकांनाही बरं वाटतंय. लोकांची दैना दुःख दूर होत आहेत, लोकांचे आजार बरे होत आहेत, भूतबाधा निघून जातीये, निपुत्रिकांना पुत्र होत आहेत. स्वामी, आपण धन्य आहात. अहो, तुमच्या नुसत्या नखाच्या स्पर्शाने देखील लोकांना बरं वाटतं. बाळप्पा, आम्हाला कल्पना आहे त्याची. पण स्वामी, तुम्हाला न विचारता तुमच्या नखांचे ताईत करून लोकांमध्ये वाटणं तुम्हाला पटतंय? बाळप्पा, अरे आम्ही कोणासाठी आहोत? लोकांसाठीच ना, त्यांच्या व्यथा दूर करण्यासाठी. बाळप्पा, अरे या उपायानं त्यांचं दुःख दूर होत असेल, त्यांना सुख मिळत असेल तर त्यात आम्हाला आनंदच आहे. अरे आमचं आयुष्य, आमचं हे शरीर हे लोकांसाठी आहे. आम्ही लोकांना आमच्या पादुका देतो, शेला देतो, फुलं देतो. तशीच ही नख, ही लोकांनी आमचा आशीर्वाद म्हणून जवळ ठेवली तर काही हरकत नाही. और तुम्हें एक राज की बात बताता हूं. अरे लोक त्या नखांनी बरे होत नाहीत, भावनेनी बरे होतात. स्वामी या नखांच्या रूपात आपल्या बरोबर आहेत. ही भावना, हा विश्वास, ही त्यांची दुःख दूर करतात. अरे आमच्यावरची श्रद्धा महत्वाची.
पण एक पथ्य पाळायला हवं त्या न्हाव्यानी. ताईत वाटण्यामागचा त्याचा हेतू जोपर्यंत शुद्ध आहे, जोपर्यंत त्याचा भक्तिभाव शुद्ध आहे, तोपर्यंत ठीक आहे. अन्यथा हॅलो. मित्रा, हे मित्रा, मित्रा, हे पेढे घे, तोंड गोड कर. अरे तुझ्यामुळे माझी सर्व चिंता दूर झाली. माझ्या डोक्यावरचा भार हलका झाला. अरे पण काय झालं ते तरी सांग की. अरे तू मला स्वामींचा ताईत काय बांधायला दिलास, माझं फार आयुष्यच बदलून गेलं रे. अरे त्याचं असं झालं, या ताईत गळ्यात बांधला आणि घरी गेलो. डोसक्यात एकच घोळत होतं, सावकाराचं कर्ज कसं फेडायचं. त्याच रात्री मला काय खबर मिळाली. काय असेल? अरे आता कोडं घालू नकोस, काय ते स्पष्टपणे सांग की. अरे सावकाराची बायको पोटूशी आहे. त्या आनंदात त्यानं सगळ्यांचं कर्ज माफ केलं. खरं सांगतोयस? अरे मित्रा, माझं कर्ज माफ झालं. आता मी निवांत निर्घोर जगू शकतो. ही सगळी स्वामींच्या ताईताची कृपा. तुला माहितीये मित्र, सावकाराच्या घरी जो पाळणा हलणार आहे तो स्वामींच्या ताईतामुळेच. खरंच हा ताईत म्हणजे जादू आहे रे, खरंच जादू आहे. त्याच्यामुळे सगळ्यांचंच भलं झालंय. हो, सगळ्यांचं सगळं भलं झालं. पण मी अजूनही आहे तिथंच आहे. माझं काय? अरे या ताईच्या रूपानं घबाड लागलं तुझ्या हाती. अरे तू मनात आणशील ना ते करू शकतोस. रडगण कशाला लावलंयस? जरा कळेल असं बोलशील का? अरे तू हे ताईत लोकांना फुकट देतोयस ना, आणि त्या बदल्यात लोकांचं भलं होतं, बरोबर ना? हा बरोबर. आणि त्या बदल्यात ते तुला काहीच देत नाही, बरोबर? बरोबर. नाही, चूक करतोयस तू. अरे तू ताईत देतोस की नाही, मग त्याचा मोबदला घे ना. तू हे ताईत विकायला लाग. अरे एका हातानं दिलं तर दुसऱ्या हातानं घ्यायचं, ही जगाची रीतच आहे. जे आता तू म्हणशील ना त्या किंमतीला लोक हे ताईत विकत घेतील. थोड्याच दिवसात काट टाकशील बघ. अरे रंगाचा राव होशील. ही सगळी स्वप्न पूर्ण होतील. अरे यात मी तुला मदत करीन ना. मी बाळप्पा, अस्वस्थ आहेस? नाही स्वामी. नाही कसं? अरे तुझा चेहराच सांगतोय. बोल, काय सांगायचंय? स्वामी, स्वामी तो न्हावी तुमच्या नखाचे ताईत करून लोकांना वाटत होता. लोकांनाही त्याचा फायदा होत होता. लोककल्याणाकरता हे कार्य चालू होतं तोपर्यंत सगळं ठीक. पण स्वामी, त्या ताईतांचा वापर तो आता स्वतःच्या स्वार्थासाठी करतोय. ताईताचे पैसे मागतोय लोकांकडे, आणि लोकही भाबडेपणाने तो सांगेल ती रक्कम त्याला देतायत. स्वामी, तरी तुम्ही इतके शांत कसे? बाळप्पा, मी तुला मागेच सांगितलं होतं, जोपर्यंत त्याचा भक्तिभाव कायम आहे, श्रद्धा कायम आहे, तोपर्यंत ठीक आहे. ते संपलं की मग सगळंच संपलं. आणि तेच सुरू झालंय आता. न्हाव्यानं व्यापार सुरू केलाय, आणि हे लोककल्याण नाही, लोकांची पिळवणूक आहे. ती वाईट आहे. अशा कार्याला आमचा आशीर्वाद कदापि लाभत नाही, लाभणार नाही. न्हाव्याला त्याच्या कृत्याचं चोख उत्तर मिळेल. अरे एकेकाळी ज्या लोकांनी त्याला डोक्यावर घेतलं, अव्वाच्या सव्वा पैसे मोजले, तीच लोक त्याला या कृत्याचं उत्तर देतील. स्वामी, स्वामी, मला माफ करा स्वामी. चुकलं मी, मला माफ करा. चुकलास? कसा?
अरे तुला श्रीमंत व्हायचं होतं ना. झालंस? नाही स्वामी, नाही झालो, मला माफ करा. अरे आमच्या नखांचा असा गैरवापर करून तुला सुख मिळेल असं वाटत होतं तुला? आणि अजून किती ना सुख हवंय तुला? तुझा संसार आहे, सोन्यासारखी मुलं आहेत, सुंदर प्रपंच चाललाय, कसलीही ददात नाही, आणि आणखीन कसलं रे सुख हवंय तुला? तुझी बायको तुला हजारदा सांगत होती, आहे त्यात समाधान माना, पण नाही. लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन स्वतःचा स्वार्थ साधलास ना. भोग आता त्याची फळ. मिळाला ना चांगला चोप. अरे जोपर्यंत तू श्रद्धेनं भक्तीनं हे कार्य करत होता तोवर आम्ही तुझ्या सोबत होतो. तू लोकांना विश्वासानं सांगत होतास, हे ताईत घाला, स्वामी तुमची दुःख दूर करतील. तेव्हा तसं होत होतं. तुझा शब्द राखला जात होता. आम्ही त्यांची दुःख दूर देखील करत. पण तुझ्या मनाला लालसेचा स्पर्श झाला, मोह सुटला आणि माती करून घेतली. तुझ्या कार्याला तू धंदेवाईक स्वरूप दिलंस, म्हणून त्या नखांचा गुण नष्ट झाला. अरे आपल्या पूर्वकर्मानुसार, पूर्वसंचितानुसार जे तुझ्या नशिबात आहे ते तुला मिळणार. यात समाधान मानत भगवंताची सेवा करावी आणि मनानी श्रीमंत व्हावी. अरे मनाची श्रीमंती ही खरी श्रीमंती. पण तुला दुसऱ्यांचा पैसा दिसत होता. त्यांच्यासारखं ऐशारामाचं आयुष्य हवं होतं ना. अरे मुळात ही तुलना चुकीची आहे. अरे दुसऱ्याला अमुक मिळालं म्हणून मला तमुक मिळायला हवं. अरे कुणाच्या पदरात काय दान घालायचं हे दैवाधीन असतं. तुमच्या पूर्वकर्मानुसार ठरत असतं ते. अरे ज्याच्या त्याच्या कर्माचं फळ ज्याला त्याला मिळत असतं. अरे विधात्यानी आपल्याला शरीर दिलंय, ती विधात्याची देणगी आहे. ती आहे तशी स्वीकारता ना. तेव्हा म्हणता का त्याला गोरा केलास, मला काळा का केलास? नाही ना. जो देह जसा आहे तसा स्वीकारता ना. अरे मग त्याच देहावरचं कपाळ आणि त्या कपाळावर त्यांनी लिहिलेल्या रेषा जशा आहेत तशा स्वीकारानं. त्या बदलू का पाहता? अरे लालसा मोह ठेवून केलेला परमार्थ कधीही फळत नाही. स्वामी, मला माझी चूक कळली, मला माफ करा स्वामी, मला माफ करा. ठीक आहे, तुला तुझ्या बायको आणि मुलांकडे बघून मी माफ करतोय. पण पुन्हा अशी चूक करू नकोस. आणि तुम्ही सुधारे. अंधपणाने त्या ताईताच्या मागे धावला. तुमच्यासारखे खरेदी करणारे भेटतात म्हणून ही लोक सोकावतात. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी एक विचारू? बाळप्पा कुठं दिसत नाही. अरे तुला बाळप्पाची उचकी का लागली? तुला एकट्याने पाय चेपावे लागतात म्हणून? नाही नाही, तसं नाही स्वामी. आपली सेवा करण्यात तर आनंदच आहे मला.
तो गेलाय यात्रेला. आम्हीच पाठवलंय त्याला काही भाविकांबरोबर. आता इथली सगळी कामं तुला एकट्याला करायची आहेत. असं कर अगोदर जा आणि एक नोंदवही घेऊन ये. नोंदवही? आम्हाला काही हिशेब मांडून ठेवायचे. कसले हिशेब? नाही म्हणजे त्यामागचं प्रयोजन कळलं नाही म्हणून कुतूहलापोटी विचारलं. घाबरू नकोस. आम्ही तुझ्याकडे पैशाचे हिशोब मागत नाही आहोत. आम्हाला काही पापपुण्याचे हिशेब लिहून ठेवायचे. काही माणसं चुका करतात, पाप करतात आणि त्याचा त्रास भोगावा लागतो आमच्या बिचाऱ्या गरीब भोळ्या भाबड्या भक्तांना. अशाच काही पापी माणसांच्या पापांचे हिशेब मांडून ठेवायचे आम्हाला, जेणेकरून आमचे भक्त सुखात राहतील, सुखाने यात्रा करू शकतील. कोण आहेत हे असे भक्त? जी सुनते हो, राम जी की कृपा से हम 4 धाम की यात्रा पे जा तो रहे हैं, लेकिन अब ये क्या लीला? अगं 4 धामला जायचं म्हणून तू कधीपासून गोकत होतीस आणि आपल्याला आता जायला मिळते तर खुश असायला हवीस. श्री रामानं आपल्याला 4 धामाला जायची आपली इच्छा पूर्ण होते. आपल्याला यात्रेला जायला मिळते. अब इसमें तुम्हारा ये लेकिन कहाँ से आ गया? आप मेरी पूरी बात तो सुनिए. बीच में बात काटने की बहुत बुरी आदत है आपकी. अच्छा बोल. हम यात्रा पे निकल तो जाएंगे, लेकिन हमारे घर का कीमती सामान, उसका क्या करेंगे हम? ये सारे गहने पैसे इन्हें कहाँ रख कर जाएंगे? आजकल बहुत चोरियां हो रही है, घर पर रख भी नहीं सकते. तू बिलकुल ठीक कह रही हो लीला. आजकाल आपल्या मोहोळ सारख्या छोट्याशा गावातही भरपूर चोऱ्या होऊ लागल्या. अगं माझं अख्खं लहानपण या गावात गेलं ग. लहानाचा मोठा देखील इथेच झाला. असा मूळचा मी बनारसचा, पण आता इथलाच होऊन गेलोय. लीला इतके वर्ष मी इथे राहतोय पण इथे कधीच चोरीची धास्ती नव्हती. आणि आता जे काय होऊ लागलंय ते फक्त आत्ताच. हाँ, लेकिन इसका उपाय तो बताइए. है ना, राम. राम मतलब? राम जोशी बहुत बड़ी आसामी. अगं खूप मोठे प्रतिष्ठित आणि श्रीमंत गृहस्थ आहेत ते गावात, आणि त्यांना गावात खूप मानही आहे. माझ्या ओळखीचे पण आहेत. आपण असं करू की आपण यात्रेला जाताना आपली सगळी जमापुंजी आपण त्यांच्याकडे ठेवून जाऊ, आणि परत आलो की मग आपण त्यांच्याकडनं परत घेऊ. आपली सगळी जमापुंजी त्यांच्याकडे राहिली म्हणजे कसं कुठल्याच प्रकारचा धोका नाही कर. बहुत बड़े आदमी है ना, लेकिन इस मामले में बड़प्पन नहीं, विश्वास का होना बहुत जरूरी है. क्या हम उन पर विश्वास कर सकते हैं? बिल्कुल. आंखें मूंद कर भी उन पर विश्वास किया जा सकता है. चल मग आपले सगळ्या चीज वस्तू आणि पैसे पोटलीत बांधायला घे. जी. शेठ, या गोपालराव, आज अगदी सोडे ना. शेठ एक काम होतं आपल्याकडे. हो, आधी बसून तर घ्या. हा बोला आता, काय काम काढलं? शेठ, मी आणि माझी बायको आम्ही चारधामच्या यात्रेला निघालोय, आणि येता येता आमच्या गावाला म्हणजे बनारसला जाऊन यायचा विचार आहे. अरे वा, म्हणजे बराच मोठा पल्ला आहे. तर बरेच दिवस तुम्ही इथे नसणार, तर बराच काळ तुमचा प्रवासात जाणार. हो, 4 धाम यात्रा खूप कठीण असते म्हणे. जरा जपून जा, जपून या.
हा काळजी घ्या. होय ते तर झालंच की. आमची काळजी घ्यायला आमच्यावर प्रभू रामचंद्र आहेतच. पण आमच्याकडची चीज वस्तू, पैसा पडका, दागदागिने आमच्या आयुष्यभराची पुंजी येतं. याचं काय करावं फार मोठा प्रश्न पडलाय. आणि तुम्हाला तर ठाऊकच आहे की इतके दिवस हे सगळं इथे घरी ठेवून जाणं म्हणजे सुरक्षित नाहीये. खरंय तुमचं म्हणणं. दिवस काही बरे नाही. म्हणजे आमची जर का जमापुंजी तुम्ही तुमच्याकडे ठेवली असती तर. इतकी मोठी जोखीम तुम्ही आमच्याकडे सोपवताय. तुमच्यासारख्या इतक्या मोठ्या व्यक्तीकडे आमची जमापुंजी असली म्हणजे कसं डोक्यावरचं ओझं कमी होईल. तुमची जर का मदत झाली असती तर. गोपाळराव, लोकांच्या उपयोगी पडणं हा तर धर्मच आमचा. बरं, तुमची ही धनदौलत माझ्याकडे सोपवून जा. काही लिहून देऊ का तुम्हाला? म्हणजे काही कागद वगैरे? अहो कशाला लाजवताय आम्हाला? अहो तुमच्यासारख्या इतक्या मोठ्या माणसाकडनं लिहून गेला काय वेळ लागले भाई? प्रभू रामचंद्रानंतर आमचा तुमच्यावरतीच विश्वास आहे. धन्यवाद. बरं, नमस्कार. नमस्कार. चल. ये आपने क्या किया? क्या किया? बिना किसी लिखा पढ़ी के सारा जेवर उनको सौंप दिया। वहां पर कोई गवाह भी नहीं था। इतना भोलापन बिल्कुल ठीक नहीं है। कल कुछ ऊंच नीच हो गई तो? तुम भी नलीला, तुम्हें भी नहीं एक खराब आदत है बेवजह शक करने की। अच्छा, तो इसलिए तुम मुझे बार बार घूर के देख रहे हो? फालतू का शक। मैं सावधानी बरत रही थी। ये सब दुनियादारी की बातें होती और इन्हें करना ही पड़ता। हाँ ये सब बातें, लेकिन अभी क्यों? और वो भी सेठ जी के लिए? किती मोठे आणि किती सज्जन गृहस्थ असते. तू त्यांचं ते इतकं मोठं घर पाहिलंस ना? अगं लक्ष्मी पाणी भरते त्यांच्या घरी. आणि आपली एवढी सगळी जमापुंजी त्यांच्यासाठी तर अस्पटा समान आहे का? आपल्याला कसली भीती आली त्यांच्याकडून? स्वतःहून लिहून देतो असं म्हणत होते, पाहिलंस ना तू? हाँ वही सही। अच्छा, तो क्या सही और क्या गलत इसकी पहचान मुझे नहीं है, ऐसा कहना चाहते हो तुम? अगं त्यांना जर का आपल्याला फसवायचं असतंच तर त्यांनी लिखापडीची गोष्ट केली कशाला असती? हे बघ, तू जास्त विचार करू नको. आपण आता यात्रेला निघालो ना, यात्रेला जाताना आपण नेहमी चांगले विचार करा, शुभ शुभ बोल. त्या ईश्वरालाच आपली काळजी. तो सगळं नीट कर. चल. लीला, भगवान का दर्शन लेके मन बड़ा प्रसन्न हो गया. आणि दर्शन पण फार सुंदर झालं नाही. बघता बघता आपली चारधामची यात्रा कधी पूर्ण झाली कळलं देखील नाही. प्रभू श्री रामचंद्रांच्या कृपेमुळे फार सुखरूप पार पडली आपली ही यात्रा. आपने एक बात महसूस की? कौन सी बात? हम लोग रोज इतना पैदल चले, सफर भी कितना मुश्किल था, लेकिन सब कुछ कितना आसानी से हो गया, थकावट भी नहीं हुई। और सबसे बड़ी बात तो ये है कि मन को बहुत सुकून मिला। बस सब राम जी की कृपा. अब आगे क्या सोचा है? बस आज यहीं पे रुकेंगे. इथेच जवळ एक धर्मशाळा आहे, आपण तिथेच मुक्काम करू आणि मग उद्या बनारसला जायला निघू. ठीक है? मैं तो कहती हूँ कि हम लोग सीधा घर पे ही चलते हैं। अच्छा, घर की बहुत याद आ रही है. क्यों नहीं आएगी? घर से निकले हुए पूरा एक अरसा हो गया। हाँ हाँ, तुम औरतों की जान तो बस घर में अटकी होती है. ठीक, तो फिर कल हम सीधा घर पर ही जाएंगे. चल. गोपाळा, अरे परमेश्वराला साथ घालण्यापूर्वी आपण सावधगिरी बाळगायला नको का? अरे कुणावरही विश्वास टाकताना एवढं बेफिकीर राहावं, तेही आपल्या मौल्यवान वस्तूंच्या संदर्भात. कुणाही व्यक्तीवर आपण विश्वास ठेवतो त्यावेळी त्या व्यक्तीला पारखून घेणं आवश्यक असतं. अरे आपण आपली जमापुंजी एखाद्याच्या हवाली करतो त्यावेळी असं बेसावध राहायचं नसतं रे.
अशा व्यवहाराचे काही पुरावे आपल्यापाशी नकोत. कुणाची ही भक्ती आणि व्यवहार आंधळेपणाने करू नये. कारण सत्य उघडकीस येतं त्यावेळी त्याच्या प्रकाशात आपल्याला कळून चुकतं की आपण वाट चुकलो आहोत. लीला, अगं काय केलंस तू हे? आपली सगळी धनदौलत कोणाच्या हाती झोपवलीस? क्षमा लीला, अरे अशी अचानक उनका जागी झालीस तू? वही क्या होने का मुझे डर था। तो ये काय बोलतेस तू? मेरे ख्वाब में एक दिव्य पुरुष आए थे, बहुत तेजस्वी थे वो। उन्होंने मुझे बताया कि हमारी पूंजी सुरक्षित नहीं है, कुछ ना कुछ अनहोनी होने वाली है। मुझे बहुत डर लग रहा है। ऐसा कहा उन्होंने? हे श्री राम राया, तो तुझ समझता रे। हे भगवान, न जाने हम पर क्या कहर ढाने वाला है। मैंने पहले कहा, इस आदमी पर विश्वास मत करो, इसे अपना सब कुछ मत सौंपो। लेकिन आपको कुछ असर हो तो ना। अरे बाबा बस भी करो। क्या प्रवासात हेच तुंतुण गात होतीस? कशाला त्या भल्या माणसाच्या नावाने खडी फोडतेस? भला मानस? ये आप कैसे कह सकते हैं? हाँ भला ही होगा वो। अच्छा, वो इंसान भला नहीं है, ये तुम कैसे कह सकती हो? क्या कोई सबूत है तुम्हारे पास? तो आपका मतलब यही है ना कि मेरा ख्वाब गलत है? नहीं लीला, तुम्हारा ख्वाब गलत नहीं हो सकता। कुठल्या तरी महापुरुषानेच तुला येऊन सावध केला असावा. अगं चारधामाची यात्रा केली आपण, ती अशीच वाया नाही जायची. त्या घाटीशी पुन्हाही बांधली गेली, म्हणूनच आपल्याला सावध करण्यात आलंय. मग आपल्याला अजून माहिती नाहीये आपल्या पैशांचं काय झालं. आपल्याला माहिती आहे का? नाही ना, मग आपण कशाला कोणाला काही बोलायचं? मला फक्त एवढंच म्हणायचं की आपल्या पैशांचं काय झालंय नक्की ते आपण माहिती करून घेऊ. शेठच्या घरी खरंच दरोडा पडलाय का कोणीतरी आपलं नाव सांगून त्यांच्याकडनं पैसे घेऊन गेलाय हे कळू दे. मग हवं तर तुला काय बोलायचंय ते तू बोल. चल आज जाऊ, आपण बघूया काय झालंय ते. शेठ आहेत का घरात? शेठ कामात आहेत आता भेट नाही व्हायची. आमचं महत्वाचं काम होतं त्यांच्याकडे. त्यांना सांगा की गोपाल आलाय. हो, तुम्ही गोपाळ, मला पाठ झालंय तुमचं नाव. आणखी किती वेळा सांगणार? हो तुम्हाला नाही, मी म्हणतोय की गोपाल आलाय असं तुमच्या मालकांना सांगा. हे बघा गोपाळ, मालकांना मी काय सांगायचं आणि काय नाही ते तुम्ही मला शिकवू नका. तुम्ही या आता, म्हणजे जायचं. अहो मी म्हणतो फक्त तुम्ही मालकांना एवढं सांगा की. अरे काय चाललंय हे? शेठ, शेठ नमस्कार शेठ. आम्ही आमची चारधामची यात्रा पूर्ण करून आलोय आणि जाण्यापूर्वी आम्ही तुम्हाला आमची पुंजी दिली होती. आमची पुंजी आम्हाला परत मिळेल? पुंजी कधी दिली होती? अरे काय म्हणताय का तुम्ही? हे मला सांगा, तुम्ही माझ्या घरी काय करताय? कोण आहात तुम्ही? हो हो शेठ, मी गोपाल. गोपाल आणि ही मी माझी बायको लीला. हो हो शेठ, असं काय करताय शेठ? बरं, पुढे इथे कशाला आला होतात? हो शेठ, तुम्ही चारधामच्या यात्रेला जायच्या आधी तुम्हाला भेटून गेलो होतो ना. मला भेटला होता आणि आमची पुंजी तुमच्याकडे घेऊन गेलो होतो आणि म्हणालो होतो की आम्ही परत आल्यानंतर तुमच्याकडनं परत घेऊ म्हणून. पुंजी माझ्याकडे दिली होती? हो शेठ. अरे काय शेमडा पोर समजला का मला? तुमची ही कहाणी एखाद्या पोरालाही पटणार नाही. अरे मी म्हणतो, कोण आहात तुम्ही? हे बघा, एका वाक्यात सांगतो, माझ्याकडे तुमची कसलीच पुंजी वगैरे नाहीये.
तेव्हा आला त्या वाटेने परत जा. अहो असं करू नका शेठ. हो आमचे दागदागिने पैसा अटका सगळं काही त्यातच होतो. हो तुमच्या भरोशावरती सोपून गेलो होतो तुमच्याकडे. हो मला आमच्याकडनं काही चुकलं असेल तर शेठ माफी मागतो, पण आमचा विश्वासघात करू नका शेठ. अरे काय सारखं पुंजी लावलंय. एकदा सांगितलं ना तुम्हाला की मी तुम्हाला ओळखत नाही. मला माहितीये तुमच्या लवाड्या. अरे तुमच्यासारखे भोट्याचं रोज माझ्या घरी येतात आणि असली नाटकं करतात. पैसा कमवण्याचा धंदा नुसता. हे बघा, एखाद्या प्रतिष्ठित माणसाकडे जाऊन असले तमाशे करावेत म्हणजे अब्रू खातर तरी तो पैसा देईल अशी तुमची धारणा असते. तो हे बघा, मी तुम्हाला बदणार नाही. निघा इथून. नाही शेठ नाही. शेठ असं वागू नका शेठ. हो शेठ मी हात जोडतो शेठ. पण तुम्हाला मी आधीच म्हणालो होतो ना, हो श्री प्रभू रामानंतर तुम्हीच आमच्या विश्वासाचे आहात. हो तुमच्या तर नावात पण राम आहे. हो कमीत कमी त्या नावाची तरी बुज राखा. तुमच्या पाय पडतो शेठ. तुमची पूजी आम्हाला परत द्या. ए, मला रामाच्या ठिकाणी मानतोस ना, हो शेठ. तर ऐक माझं. इथून निघून जा. हे बघ, किती रडलास भाकलास ना. अरे हाकलून देताना. हो शेठ. अरे धक्के मारून हाकलून देताना शेठ म्हणजे तर यांचं डोकं ठिकाणावर येईल. एकदम. शेठ शेठ असं करू नका शेठ. शेठ असं करू नका. चला शेठ ऐकून घ्या ना शेठ. शेठ शेठ असं करू नका शेठ. नको शेठ. हमारे साथ बहुत बड़ा धोखा हुआ इला. इंसाफ हुई हमारे साथ. अगं मी तुझं तेव्हाच ऐकायला हवं होतं. त्या जोशी सारख्या प्रतिष्ठित माणसांवरती माझा फार विश्वास होता ग. लेकिन अब इस विश्वास की अच्छियां उड़ चुकी हैं. नाम है राम और बगल में छुरी. गला काटा है उसने हमारा. अरे आपल्या सारख्या गरिबांकडनं अशा प्रकारे पैसा लुटायचा आणि समाजात त्या श्रीमंतीच्या जोरावरती प्रतिष्ठित म्हणून मिरवायचं. अगं अशाच प्रकारचे लोक खरे चोर असतात ग. अशाच प्रकारचे. अब हम क्या करेंगे? वही करेंगे जो एक चोर के साथ किया जाता है. आपण पोलिसात जाऊन त्याच्या बाबतीत तक्रार करायची. अगं अजून दुसरा आपण करू तरी काय शकतो. वो इतने बड़े इंसान हैं, पुलिस हमारी फरियाद सुनेगी. लेकिन फिर भी हम कोशिश करते रहेंगे. बाकी बाकी प्रभू रामचंद्रांची इच्छा. त्यांच्या मनात जे असेल तेच होईल. फौजदार साहेब आम्हाला तक्रार नोंदवायची. बसा. तक्रार कोणाविरुद्ध? राम जोशी विरुद्ध. काय? एवढ्या सभ्य आणि प्रतिष्ठित माणसाविरुद्ध तुम्ही तक्रार नोंदवताय? हा कसला मोठा आणि कसला प्रतिष्ठित. हो त्याचा ठोंग आहे ठोंग. पक्का चोर माणूस आहे तो. हो चोरांपासून आम्ही आमचा पैसा अडका दागदागिने वाचवण्यासाठी त्याच्याकडे सोपवले तर त्यांनीच आम्हाला लुपाडलं. आम्ही आमची पुंजी त्याच्याकडे सोपवून आम्ही चारधामच्या यात्रेला गेलो. तिकडनं आता परत येऊन आम्ही आमचं धन परत मागतोय तर हा माणूस आपल्या कानावरती हात ठेवतोय आणि त्याच बाबतीत आम्हाला तक्रार नोंदवायची. ठीक आहे, मी तुमची तक्रार नोंदवून घेतोय. आज दुपारी न्यायाधीशांसमोर खटला उभा राहील. आम्ही राम जोशी यांना आरोपी म्हणून सादर करू. तेव्हा तुम्हीही न्यायालयात हजर राहा. ऑर्डर ऑर्डर. खटल्याची सुनावणी सुरू करण्यात यावी. न्यायाधीश महोदय, आजचा हा खटला गोपाल त्रिवेदी
विरुद्ध राम जोशी यांच्यात आहे. हे गोपाल त्रिवेदी यांनी राम जोशी विरुद्ध फसवणुकीचा आरोप केलेला. तर गोपाल त्रिवेदी, ईश्वराला स्मरून अगदी शपथपूर्वक जे काय तुम्हाला सांगायचं असेल ते न्यायालयासमोर सांगा. मी ईश्वराला स्मरून शपथ घेऊन सांगतो की जे सांगेन ते खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. न्यायाधीश महोदय, काही दिवसांपूर्वी मी आणि माझी बायको चारधामेच्या यात्रेला गेलो होतो. हे राम जोशी यांच्यावरती आमचा भरपूर विश्वास होता, म्हणून मग मी काही लिहून देऊ का तुम्हाला? म्हणजे काही कागद वगैरे? अहो कशाला लाजवताय आम्हाला? रामचंद्रानंतर आमचा तुमच्यावरतीच विश्वास आहे. कोणजी माझ्याकडे दिली होती? हो शेठ, एकदम शेठ, शेठ असं करू नका शेठ. आणि मग हे सगळं असं घडलं. राम जोशी, तुम्ही अगदी शपथ घ्या आणि तुमची बाजू न्यायालयासमोर मांडा. देवा शपथ, जे सांगेन ते खरंच सांगेन. राम जोशी, हे जे गोपाल त्रिवेदी जे काही म्हणताय ते खरं आहे का? न्यायाधीश महोदय, हा माणूस जे काय सांगतो ते साफ खोटं आहे. हा गोपाल कोण याला मी ओळखत देखील नाही. हा असा का करतो तेच मला कळत नाही. हे बघा, यांनी माझ्याकडे कुठल्याच प्रकारची पुंजी दिली नाहीये. आणि तसं असेल तर त्याने पुरावा सादर करावा. गोपाल, तुमच्याकडे काही पुरावा आहे? नाही, तुम्ही यांच्याकडनं काही लिहून घेतलंय? किंवा हा प्रसंग जेव्हा घडला त्यावेळेला हजर असलेला कोणी साक्षीदार? नाही न्यायाधीश महोदय, माझ्याकडे कुठल्याही प्रकारचा पुरावा नाहीये. त्यांच्यासारख्या मोठ्या प्रतिष्ठित माणसावरती माझा प्रचंड विश्वास होता, त्यामुळे काही मला पुराव्याची गरज वाटली नाही. आणि मला काय माहिती होतं की हा मला दगा देईल. त्याचं नाव मोठं, विलक्षण खोटं. पण गोपाल, न्यायालय बोलण्यावर नाही पुराव्यांवर विश्वास ठेवतो. न्यायालयासमोर तुम्हाला पुरावे सादर करावे लागतात. न्यायाधीश महोदय, मला पुरावे गोळा करण्यासाठी थोडा वेळ मिळाला तर? ठीक आहे, यासाठी तुम्हाला 1 दिवसाचा अवधी देण्यात येते. कोर्टाचं कामकाज उद्या पुन्हा सुरू होईल. आजचं कोर्टाचं कामकाज इथेच संपलं. ये क्या हो गया? अदालत में हम कुछ साबित नहीं कर सके। हाँ, हमें तो सबूत चाहिए। लेकिन कल तक का वक्त मांग के आपने बहुत अच्छा किया। पता नहीं मेरे मुंह में ये शब्द कहाँ से आ गए। खरंच मला कळत नाही मी असं का बोलून बसलो। पर आपने बिल्कुल सही किया। क्या हाक सही केलेला? पण जेव्हा राम जोशीच्या घरी गेलो तो अपनी पूंजी सोपवायला, तब मेरी अकल शायद खास करने गई थी। बिना किसी लिखा पढ़ी के, बिना किसी गवाह के अपना सब कुछ उसे दे बेटा। लेकिन हम लोग कल तक सबूत कैसे लेकर आएंगे? मेरी तो कुछ समझ में नहीं आया। काहीच कळत नाही की काय करावं। मी सांगतो काय करायचं ते। 2 हातात 2 झंझागे आणि वाजवत बस। अरे गोपाल, व्यर्थ जीव आठवतोयस रे। तुम्हाला याच जन्मी काय, पण पुढच्या जन्मीही गुन्हेगार ठरू शकणार, कारण तुझ्याकडे पुरावा नाही। उद्यापर्यंत वेळ घेऊन काही उपयोग नाही रे। तेव्हा हा नाच सोड, गुपचूप निघून जा। नाही रामजी, मी तुम्हाला असं सोडणार नाही। तुम्हाला शिक्षा झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये। अरे स्वप्न बघ, स्वप्न।
प्रभु राम जी, अब आप ही हमें बचाइए।